नमस्कार मित्रांनो. मी भूजल शोधक विजय, भूजल शोध आणि कृषी जगत या स्पेशल यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करीत आहे. तर आज दिनांक 29 जुलै 2025 रोजी आपण काही माहिती प्रसारित करणार आहे. तर जमिनीतील पाण्याचा शोध याच्या संदर्भात आपण थोडंसं बोलणार आहे. तर याच्यामध्ये जमिनीतील पाण्याचा शोध हा त्याचप्रमाणे जमिनीतील ज्या भूजलधारा आहेत ह्या शोधून ते बोरवेल पॉईंटच्या माध्यमातून किंवा विहिरीच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांना किंवा गरजू व्यक्तींना आपण ते उपलब्ध करून देत असतो. तर याच्यामध्ये महत्त्वाचा जो विषय आहे की याच्यामध्ये जो भूजल शोधक आहे किंवा जो पाणीतज्ञ आहे किंवा जो पानाडी आपण त्याला लोकल लँग्वेजमध्ये म्हणतो, तर ह्याचा हा आत्मसमर्पणाचा विषय आहे. हा त्याचा जो आहे हा पूर्ण त्याच्या एकाग्रतेचा विषय आहे, मानसिकतेचा विषय आहे, स्वतःच्या एनर्जी लेवलचा विषय आहे. त्याच पद्धतीने तो स्वतःला किती झोकून देऊन काम करतोय हा पण विषय आहे. त्याच पद्धतीने तो पाणी शोधत असताना तो कोणत्या कोणत्या प्रयोगाचा वापर करतोय किंवा त्याचे टेक्निक्स काय आहेत किंवा त्याच्या प्रयोगामध्ये स्वतःला तो इन्व्हॉल्व करून तो किती पॉवरफुली त्यात काम करतोय हे महत्त्वाचं राहतं. त्याच पद्धतीने त्या प्रयोगामध्ये तो कोणती साधनं वापरतो किंवा उपकरणं वापरतो हे पण महत्त्वाचं आहे. जर तुम्ही साधनं आणि उपकरणं जर अतिशय चांगली किंवा स्ट्रॉंग किंवा असरदार वापरली तर तुम्हाला जमिनीतील पाणी शोधण्यासाठी काहीच अडचण येत नाही. तर ही इन्स्ट्रुमेंट किंवा जी साधनं किंवा उपकरणं वापरून सोबत हा जो विषय आहे ते पाणी शोधकाच्या किंवा पानाड्याच्या किंवा भूजल तज्ञाच्या ह्या बॉडीशी निगडीत राहतो, त्याच्या एनर्जीशी निगडीत राहतो, त्याचं कॉन्सन्ट्रेशन पॉवर आहे त्याच्याशी निगडीत राहतो आणि त्याची एकाग्रता किती आहे या सर्व गोष्टीशी निगडीत राहतो. तर प्रयोग चांगले पाहिजे, त्याचं स्किल चांगलं पाहिजे, टेक्निक चांगलं पाहिजे आणि त्याच्यात जे इन्स्ट्रुमेंट किंवा उपकरण वापर आहेत, उदाहरणार्थ नारळ आहे किंवा एल रॉड आहे किंवा तुमचं तवा नारळाचा प्रयोग आहे किंवा वाय आकाराची फांदी आहे किंवा तुमचं लोलक आहे किंवा तुमचं 2 लिटरची पाण्याची कळशी वगैरे आहे किंवा अशा किंवा दगड वगैरे आपण वापरतो. तर अशा वेगवेगळ्या साधनाचा वापरतो. मग दगड वापरायचा तर कसल्या क्वालिटीचा वापरायचा किंवा नारळ वापरायचा तर तो कोणत्या क्वालिटीचा वापरायचा. तर जेवढे तुम्ही प्रयोगातून चांगले इन्स्ट्रुमेंट किंवा चांगले भूजलदर्शक जी आपण साधनं वापरत आहे प्रयोगामध्ये हे अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास करूनच त्याचं सिलेक्शन करणं गरजेचं आहे. अन्यथा बोरवेल पॉईंट फेल जाण्याची शक्यता राहते. तर याच्यापूर्वी आपण बोललो होतो की वेगवेगळ्या प्रयोगावर आपण चर्चा केली होती की वेगवेगळ्या प्रकारचे नारळ वापरून पाणी पाहणे किंवा एल रॉडचा वापर करून तांब्याचा असो किंवा लोखंडी असो त्या पद्धतीने पाणी पाहणे, तवा नारळाचा प्रयोग करणे किंवा 2 लिटरची पाण्याची कळशी आहे भरलेली ती वापरून आपण पाण्याच्या धारा शोधू शकतो किंवा पॉईंट शोधू शकतो. त्याच पद्धतीने आपण वाय आकाराची झाडाची फांदी याच्या संदर्भातसुद्धा आपण बोललो होतो. त्याचप्रमाणे लोलकाचा वापर करणे किंवा 2 5 रुपयाचे कॉईन घेणे, त्याच्यामध्ये 2 रुपयाचा कॉईन जो आहे तो उभ्या पद्धतीने पकडणे आणि ते 2 बोटामध्ये पकडणे आणि त्या पद्धतीने भूजलधारा शोधणे आणि बोरवेलचे पॉईंट शोधणे ह्याच्याबद्दल पण आपण चर्चा केली होती. त्याच पद्धतीने दगड जो आहे की लंबा गोलाकार दगड वगैरे आहे याच्याबद्दल पण आपण बोललो होतो. तर ह्या वेगवेगळ्या प्रयोगाबद्दल आपली चर्चा झाली होती. तर माझ्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर वेगवेगळ्या प्रकारचे नारळ वापरून पाणी पाहणे, एल रॉडचा वापर करून पाणी पाहणे, त्याच पद्धतीने तवा नारळाचा प्रयोग करणे आणि 2 लिटरची पाण्याची कळशी पाण्याने भरलेली याचा वापर करून
बोरवेल पॉईंट शोधणे किंवा विहिरीचं पॉईंट शोधणे याच्यामध्ये आपले पारंगतता आहे. तर या 4 प्रयोगाचा आपण वापर करून बोरवेलसाठी किंवा विहिरीसाठी आपण पॉईंट देत असतो. तर आता जो महत्त्वाचा जो विषय आहे आजचा, याच्यामध्ये आपण पहिला जो विषय आहे तर त्याच्यामध्ये आपण बोलणार आहे की बोरवेलचे जे पॉईंट्स आहेत, काही जणांचा 200 फूट आहे, काही जणांचा 300 आहे, काही जणांचा 400 आहे, काही जणांचं 500 फूट आहे. तर अशा ठिकाणी बोरवेल पॉईंट घेतलेले आहेत आणि पाणी तिथे जादा लागण्याची शक्यता होती, परंतु पाणी कमी लागलेलं आहे किंवा बोरवेल पॉईंट जो होता घेताना तो 2 फूट किंवा 3 फुटावर चुकलेला आहे. तर असे चुकलेले जे बोरपेंट आहेत आणि पाणी तिथे आजूबाजूलाच आहे, तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करावं लागेल किंवा ते बोरवेल पॉईंट आपल्याला तिथं जास्त पाणी कसं आणता येईल. तर ज्या आजूबाजूच्या किंवा 2 फुटावर किंवा 3 फुटावरून ज्या लाईनी चालू आहेत किंवा अर्ध्या फुटावरून लाईनी चालू आहेत, त्या आपल्या बोरवेलमध्ये कशा येतील, हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्याची नितांत गरज आहे की शेतकरी बंधूंना, की जेणेकरून ते पाणी बाजूचं चाललेलं आहे ते खाली किती फूट आपल्याला ब्लास्ट करून ते त्या होलमध्ये आणता येईल, हा एक महत्त्वाचा विषय आहे. तर शेतकरी बंधूंनो किंवा मित्रांनो, ज्यांच्या विहिरी आहेत की ज्यांच्या बोरवेल आहेत, विहिरीबद्दल आपण नंतर बोलू, पण ज्यांच्या बोरवेल आहेत सध्या प्रथम आपण त्याच्याबद्दल बोलू, की ज्यांच्या बोरवेल्स आहेत, की उदाहरण आपण अर्थ घेऊ की काही ठिकाणी म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला बोरवेलमध्ये सोडण्यासाठी जो कॅमेरा उपलब्ध आहे चांगल्या पद्धतीचा, त्या कॅमेऱ्याचा वापर आपल्याला करावा लागेल आणि जेणेकरून तो कॅमेरा बोरवेल, समजा उदाहरणार्थ बोरवेल 400 फूट आहे, तो 400 फूटपर्यंत आपल्याला कॅमेरा सोडत आपल्याला जायचं आहे. पण ज्यावेळेला आपण कॅमेरा सोडत जातो त्यावेळेला आपल्याला नोंदी भेटतात, की उदाहरणार्थ मी सांगतो तुम्हाला की 100 फुटावर एक पाण्याचा धार छोटीशी येऊन राहिली, पण ती पूर्ण धार कटलेली नाही. त्याच पद्धतीने दुसरी धार आहे किंवा दुसरा ओलावा आपल्याला 200 फुटाला दिसला, तिसरा ओलावा आपल्याला 300 फुटाला दिसला. तर अशा पद्धतीने 3 ठिकाणी तुम्हाला ओलावा दिसले किंवा त्या ठिकाणी तुम्हाला पाझर येत आहेत किंवा असं पाणी असं प्रेशरनं मारल्यागत असं वाटत आहे, परंतु ते पाणी पुरेसं किंवा सफिशियंट होत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये काय करायचं, एक जो भूजल तज्ज्ञ आहे त्याला आपल्या बोरवेलच्या कडेने बाजूने फिरवायचं, त्याला चेक कर म्हणायचं की ह्या धारा ज्या आहेत ते अर्ध्या फुटावर आहेत लांब, 1 फुटावर आहेत, 1.5 फुटावर आहेत, 2 फुटावर आहे, 3 फुटावर आहे की 4 फुटावर आहे. तर अशा पद्धतीने किती फुटावर धाऱ्या आहेत अशा भूजल तज्ज्ञाला ती बोरवेलच्या बाजूने फिरवून त्याचा अभ्यास करायचा किंवा त्याचं मार्किंग करायचं. त्याच पद्धतीने तो सांगेल तुम्हाला याला 2 धारा आहेत किंवा 3 धारा आहेत. अशा पद्धतीने तज्ज्ञांचा वापर करून धारा किती आहे त्याचं निश्चिती करायचं. त्याच पद्धतीने आपण ज्यावेळेला आपण कॅमेरा सोडतो त्याच्यामध्ये, तर त्यावेळेला आपल्याला 100 फुटाला जाणवते, आपल्याला ते कॅमेरामध्ये दिसतं. तो कॅमेरावाला किंवा जो एक्सपर्ट आहे तो नोटिंग करून देतो की 100 फुटाला शक्यता आहे, दुसरं जे आहे 200 फुटाला शक्यता आहे आणि तिसरं उदाहरणार्थ घेतलं 300 फुटाला शक्यता आहे. म्हणजे अशा 3 ठिकाणी जर तुम्ही ब्लास्ट केलं तर याच्यामध्ये बाजूला ज्या बोरवेलच्या किंवा भूजलधारा ज्या चाललेल्या आहेत ह्या ब्लास्ट केलं तर येऊ शकतात. कारण हा जो ब्लास्टचा खर्च आहे तो बोरवेल घेण्यापेक्षा तो फारच कमी राहतो, तो शेतकरी बंधूंना परवडणारा असतो. म्हणजे 2-3 ठिकाणी जर ब्लास्ट घेतले आणि ब्लास्ट घेतल्यानंतर कदाचित म्हणजे कॅमेरा मन जो आहे किंवा जो एक्सपर्ट आहे त्याच्या मदतीनं किंवा कॅमेरा सोडून आपण हे जजमेंट मारायचं. त्याच पद्धतीनं भूजल तज्ज्ञ याला बोलवून सुद्धा आपण धारा किती आहे हे आपण अंदाज घेऊ शकतो आणि एक्झॅक्ट ब्लास्ट आपण किती फुटावर घ्यायचं आहे. पहिला ब्लास्ट 100 फुटावर, दुसरा 200 फुटावर, तिसरा 300 फुटावर. अशा पद्धतीनं जर ब्लास्टिंग केलं तर कदाचित आजूबाजूचा जो पाण्याचा मोठा फ्लो किंवा प्रवाह जो आहे तो फुटून तो आपल्या मेन होलमध्ये येऊ शकतो. अशा पद्धतीने नवीन बोरवेल न घेता आपण सध्याचं जे बोरवेल आहे की आजूबाजूलाच पाणी आहे परंतु त्याच्यात पाणी जास्त येत नाही, पण त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने हे उपाययोजना करावी लागेल की जेणेकरून दुसरा बोरवेल न घेता, खर्च न करता आहे ह्या बोरवेलला कशा पद्धतीने जास्त पाणी आणता येईल अशा पद्धतीने तुम्ही एक त्याचे तपासणी करू शकता आणि त्याच्या पद्धतीने तुम्ही
कार्यवाही करू शकता, की जेणेकरून तुम्हाला कमी खर्चामध्ये तुमच्या बोरवेलला पाणी येऊन जाईल आणि ते तुमच्या शेती कामासाठी किंवा इतर वापरासाठी त्याचा उपयोग होऊन जाईल. आता दुसरा जो विषय तुम्हाला विहिरीबद्दल बोललो होतो, की विहीर आपली आहे, खणलेली आहे, परंतु योग्य ठिकाणी पडलेली नाही आहे, पाझर दुसरीकडनं वाटत आहेत. तर अशा वेळेला भूजल तज्ज्ञाला बोलवून आपण कोणत्या ठिकाणी आडवे बोरवेल घेऊ शकतो. विहीर ऑलरेडी झालेली आहे समजा, परंतु पाणी योग्य ठिकाणी विहीरचा घेर जो आहे किंवा विहीरचा जो खोदण्याचा जो विषय आहे, तर तो योग्य जागा न मिळाल्यामुळे तो थोडंसं बाजूला पडलेले आहे, 10 फूट, 20 फूट, 30 फूट, 40 फूट. तर अशा केसमध्ये आपण कोणत्या साईडला आडवे बोरवेल घेऊ शकतो, आडवे त्याला ड्रिलिंग घेऊ शकतो. तर हा पण एक विषय आहे, की जेणेकरून आपण विहिरीला आडवे बोरवेल मारून आपल्या विहिरीमध्ये चांगल्या पद्धतीनं कमी पैशामध्ये पाणी आणू शकतो. अशा पद्धतीने आपण 2 विषय आज चर्चा केली, की बोरवेल जे आहे की आजूबाजूला पाणी आहे पण बोरवेलला कमी आहे, तर अशा केसमध्ये आपण ब्लास्टिंग करून सुद्धा पाणी आणू शकतो. त्यासाठी तुम्हाला बोरवेलमध्ये सोडण्यात येणारा कॅमेरा जो आहे चांगल्या क्वालिटीचा, त्याचा वापर करावा लागेल. प्लस तुम्हाला भूजल तज्ज्ञ जे आहे याची तुम्हाला मदत घ्यावी लागेल. आणि दुसरा जो विषय आहे की विहिरीचा जो आहे की आडवे बोर त्याला बोरिंग केलं जातं विहिरीला, त्याच्यासाठी सुद्धा भूजल तज्ज्ञाचा वापर करून कोणत्या दिशेला आपण विहिरीमध्ये आडवे बोरवेल्स घेऊ शकतो, असं उपाययोजना करून सुद्धा आपण विहिरीमध्ये चांगल्या पद्धतीने पाणी आणू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा आजचा एक उद्देश हाच होता, की आता जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या 4 महिन्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला बोरवेल्स वगैरे किंवा विहिरी वगैरे काही घेता येत नाहीत आणि आपले पाण्याचे व्हिडिओ किंवा चेकिंगचे व्हिडिओ पण फार कमी येतात. त्यामुळे एक शेतकरी बंधूंना पुढची उपाययोजना किंवा पुढचं नियोजन याच्या संदर्भात एक डोक्यात विचार आला होता, की काहीतरी माहिती आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून प्रसारित करणं गरजेचं आहे, म्हणून हा आज व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. आणि दुसरा विषय जो आहे की बोरवेल्स जे आहेत किंवा ह्या उन्हाळ्यातच घ्यायला पाहिजेत का किंवा ऑक्टोबर नोव्हेंबरपासून घेतले तरी चालतील का, तर याच्यामध्ये हा अभ्यासाचा विषय आहे किंवा जो तर्क आहे की जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पाऊस चांगला झालेला असतो, पाण्यामध्ये जमिनीमध्ये पाण्याची उपलब्धता असते. तर प्रामुख्यानं ऑक्टोबर महिन्यापासून किंवा नोव्हेंबर महिन्यापासून बोरवेल घेतल्या तर त्याचे काय फायदे होऊ शकतात, या विषयाबद्दल पण थोडंसं मला चर्चा करायची होती. की विषय असा आहे की समजा ऑक्टोबर, नोव्हेंबरपासून आपण बोरवेल घेतल्या, तर याच्यामध्ये महत्त्वाचा जो विषय आहे की भूजल तज्ज्ञ जो आहे किंवा पाणी दाखवणारे व्यक्ती जे आहे बोरवेलसाठी असो किंवा विहिरीसाठी, हा तज्ज्ञ असणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट जी आहे की आपण ऑक्टोबर, नोव्हेंबरपासून जर आपण बोरवेल घ्यायला चालू केलं, तर विषय असा होतो की या कालावधीमध्ये बोरवेल ड्रिलिंगचे रेट कमी राहतात. आणि दुसरी गोष्ट की ड्रिलिंग हे प्रॉपर होतं आणि जमिनीमध्ये पाण्याचा फ्लो चांगला असल्यामुळं किंवा भूगर्भामध्ये जे पाण्याचे वाहते प्रवाह जे आहेत किंवा धागे आहेत, हे बरेचसे आपल्याला होल आपण ड्रिलिंग केलं, उदाहरणार्थ आपण 200 फूट केलं, 300 फूट केलं, 350 फूट केलं, ड्रिलिंग केलं, तर ड्रिलिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी येण्याची जी शक्यता ही जास्त राहते आणि पाण्याचे फ्लो किंवा वॉटर फ्लो जे आहे हे प्रेशर नसतात. त्यामुळं ड्रिलिंग केल्यामुळं आणि जमिनीमध्ये व्हॅक्यूम किंवा पोकळी निर्माण झाल्यामुळं, आपण होल ड्रिल केल्यामुळं आजूबाजूच्या परिसरातलं जे पाणी आहे ते मॅक्झिमम त्या होलामध्ये येण्याची शक्यता दाट राहते किंवा येतं ते पाणी जास्त करून.
आणि जमिनीमध्ये हे पाण्याच्या धाग्याचं हे नेटवर्क असतं आणि जर आपण होल ड्रिलिंग केलं तर त्या होलामध्ये पाणी येतं आणि धाग्याला धागे कनेक्ट करून त्या पोकळीमध्ये जास्त पाणी येण्याची शक्यता राहते. म्हणजे दुसरीकडे पाणी डायव्हर्ट न होता त्या होलाकडे पाणी येईल. आणि दुसरा विषय असतो की आपण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होल केलं, खूप पाणी लागलं म्हणून आपण वरच्या लेवललाच बोरवेल बंद करतो. पण वरच्या लेवलला बोरवेल न बंद करता थोडीशी खोली जर घेतली तर त्याचा भविष्यात आपल्याला उपयोग होणार आहे. म्हणजे वरच्या लेवलचं पण पाणी भेटणार आहे आणि खालच्या लेवलचं पण पाणी भेटणार आहे. आणि ज्या वेळेला ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून बोरवेल आपण घेतो तर अशा पिरियडमध्ये बोरवेल घेतल्यानंतर खोली थोडीशी करावी लागेल. आणि अशा पिरियडमध्ये बोरवेल जर घेतल्या आणि आपण त्याच्यामध्ये मोटर टाकली आणि जर पाणी चालू केलं आणि उपसा त्याचा कंटिन्यूस जर ठेवला तर आपल्या होलाकडे किंवा बोरवेलकडे येणारे जे प्रवाह जे आहेत हे ओढ आपल्या बोरवेलकडे लागेल किंवा होलाकडे आपल्या लागेल. आणि त्यामुळं काय होईल की सगळा जो खालचा जो फ्लो आहे तो आपल्या होलाकडे जास्त करून येण्याची शक्यता राहते. म्हणजे तो दुसरीकडे डायव्हर्ट होणार नाही. तर हा एक पद्धतीचा फायदा आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट ड्रिलिंगचे रेट पण कमी राहतात. तर हा एक विषय सांगायचा होता की ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून बोरवेल घेतल्यानंतर काय फायदा होणार आहे. आणि नंतरचा एक फायदा राहतो की ज्यावेळेला आपण एप्रिल-मेमध्ये किंवा मार्च-एप्रिल-मेमध्ये बोरवेल घेतो तर काय परिस्थितीमध्ये होतं की हाय प्रेशर गाडी असतात, मिडियम प्रेशर गाडी असतात. तर त्याच्यामध्ये काय होतं कधी तर कमी पाणी लागल्यामुळे काय होतं तर बोरवेलमध्ये असं पूर्ण लपेटा होऊन जातो. लपेटा होऊन झाल्यामुळं कसं ब्लॉकिंग टाईप असं होऊन जातं. त्यामुळं कसं पाणी ब्लॉक होतं पाणी किंवा शक्यता असते, होतं म्हणण्यापेक्षा होण्याची शक्यता राहते. पण ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून जर आपण बोरवेल घेतल्या तर याच्यामध्ये फायदा असा आहे की पाण्याची उपलब्धता असते, होल चांगल्या प्रकारे वॉश किंवा धुवून निघलं जातं आणि जो पाण्याच्या प्रवाहाच्या तोंडाला जो कचरा आहे, घाण आहे की ती चांगल्या पद्धतीने धुवून गेली जाते, व्यवस्थित धुवून निघाली जाते आणि होल पूर्णपणे साफ आणि स्वच्छ होतं. समजा जर आपण ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून बोरवेल घेतली तर तेच बोरवेल आपण समजा या ठिकाणी ड्राय भाग आहे किंवा सेमी ड्राय भाग आहे अशा ठिकाणी पाण्याचं प्रमाण 1 इंच 1.25 इंच आसपास असलं तर कधी कधी काय होतं मार्च-एप्रिल-मेमध्ये तर ते अनुभवातून सांगतो की हाय प्रेशर किंवा मिडियम प्रेशर गाडी असल्यामुळे ते लपेटा होण्याची शक्यता असते आणि कधी कधी मग पाण्याच्या प्रवाहाच्या तोंडावर ही धूळ किंवा ही घाण जाऊन बसण्याची शक्यता असते आणि पाणी पण ब्लॉक होण्याची शक्यता असते. तर अशा केसमध्ये बोर ड्रिलिंगवाले काय करतात मग दुसरे बाहेरचं पाणी त्याच्यामध्ये टाकणे ह्या प्रोसेस वगैरे कराव्या लागतात. तर ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून बोरवेल घेण्याचे हे फायदे एक माझा तर्क किंवा माझ्या अभ्यासातून मला थोडंसं असं जाणवलेलं आहे, त्यामुळे मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. तर शेतकरी बंधूंनो, ही जी माहिती जी आहे आणि बोरवेल घ्यायचं म्हटलं तर माणूस किंवा शेतकरी आहे किंवा जो गरजू व्यक्ती आहे की त्याला गरज असेल तरच तो बोरवेल किंवा विहीर ह्या घेत असतो. गरज नसेल तर तो बोरवेल किंवा विहिरी घेत नाही. ते बी नितांत गरज असेल तर घेतो. म्हणून जर आपलं शेतीसाठी नियोजन असेल किंवा आणि इतर कोणत्याही कामासाठी जर नियोजन असेल तर बोरवेल घेताना किंवा विहिरी घेताना काही गोष्टीची आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. योग्य भूजल शोधक, भूजल तज्ज्ञ निवडणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने तो कशा पद्धतीने प्रयोग करतो, पाणी कशा पद्धतीने पाहतो हे पण महत्त्वाचं आहे, त्याचं स्किल महत्त्वाचं आहे. हा जो विषय जो आहे मी व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेला आहे. ॲक्च्युली हा जो विषय आहे घरी बसून सांगण्याचा विषय नाही आहे. हा जो विषय आहे प्रत्यक्ष तुम्ही शेतामध्ये किंवा फील्डमध्ये जाऊन बोरवेल पशी जाऊन किंवा तुम्ही हा विषय चर्चा करणं अतिशय महत्त्वाचं आहे. परंतु सध्या हे पावसाळ्याची पिरियड असल्यामुळे आपण शेतीमध्ये जास्त जात नाही. आता पुढं दुसरा विषय चर्चा करायचं म्हटलं की जे खरंच अभ्यासक आहेत तर ते बोरवेल पॉईंट स्वतः शोधून देतात आणि दुसरी गोष्ट
जे काय आहे त्याची खात्री हे त्यांना असणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, बोरवेल चालू असताना ज्यांनी बोरवेल पॉईंट दाखवलेला आहे त्यांनी स्वतः थांबणं गरजेचं आहे. नंतरचा जो विषय आहे की बोरवेल पॉईंट सिलेक्ट किंवा चूज करताना आपण कुठले प्रयोग केले होते आणि आपल्याला काय जजमेंट भेटलं हे महत्त्वाचं आहे. बोरवेल चालू असताना स्वतः थांबणं गरजेचं आहे. आणि तिसरा जो विषय आहे की बोरवेल झाल्यानंतर सुद्धा की आपण कशा भूजलधारा तपासल्या होत्या आणि सध्या किती भूजलधारा आहेत आणि आपण किती खोली सांगितली होती आणि कशा पद्धतीने त्याला वॉटर फ्लो भेटलेले आहेत हे पण अभ्यास करणं परत जाऊन बोरवेल चालू असताना समजून घेणं गरजेचं आहे. बोरवेल झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला तिथं जाऊन तपासणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने मोटर टाकल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्या बोरवेलच्या पाशी जाणे आहे आणि आपण किती प्रवाह सांगितले होते, त्याची तीव्रता आपण चेक करताना किती होती, आता तीव्रता त्याची किती आहे. कारण कधी कधी बोरवेल मशीन केल्यानंतर फ्लोनं पाणी उडून म्हणजे हा प्रेशरनं पाणी उडून जातं, कधी कधी प्रवाह हे कमी येतात. म्हणजे आपलं जे जजमेंट आहे की हे कशा पद्धतीने आहे, म्हणजे बोरवेल पॉईंट जो आहे देताना आपण चेक करून देतो, ड्रिल करताना आपण स्वतः थांबणं गरजेचं आहे. ड्रिल झाल्यानंतर सुद्धा 3-4 दिवसांना तिथं जागा जाऊन चेक करणं गरजेचं आहे. आणि पुन्हा मोटर सोडल्यानंतर सुद्धा तिथे जाऊन आपल्याला जे प्रवाह जे आहे त्याची तीव्रता हे जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणजे याचा अर्थ थोडक्यात की त्याचा त्या स्पॉटचा किंवा दिलेल्या जागेचा आपला परफेक्ट स्टडी होतो. आणि हा जो स्टडी आहे किंवा हा जो अभ्यास आहे हा भाग वाईज किंवा रिजन वाईज हा बदलत राहतो. की जमिनीमध्ये खाली भूगर्भ जे आहे या भूगर्भामध्ये जी जमिनीची ठेवण आहे, रानाची ठेवण आहे, याच्यामध्ये काय वालुकामय भाग असतो, काही लाल पडदा लाल गेरूचा वावर, काही ठिकाणी मांजरा खडक राहतो, काही ठिकाणी असा काळा एकदम खडक राहतो, काही ठिकाणी सिमेंटसारखा खडक राहतो, काही ठिकाणी कच्ची मातीचं रान राहतं, काही ठिकाणी तुमचं मुरुम टाईप रान राहतं. तर अशा पद्धतीने जमिनीच्या खाली भूभागाची कशी ठेवण आहे किंवा तिथून तुम्हाला कशा पोकळ्या उपलब्ध होत आहेत याच्यावर पाण्याचा फ्लो किंवा त्याची उपलब्धता किंवा बोरवेल चालणे ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. तर प्रत्येक भागामध्ये गेल्यानंतर भूगर्भाची किंवा जमिनीच्या खालची भूभागाची ठेवण ही किंवा त्याच्या स्तर जे आहेत त्याची ठेवण ही वेगवेगळ्या प्रकारची असते. तर ही जी ठेवण आहे ही जो भूजलतज्ञ आहे किंवा अभ्यासक आहे ह्या त्या भागामध्ये त्यानं काम केल्यानंतर त्याच्या ते लक्षात येऊन जातं ते. तर अशा पद्धतीने जो अभ्यासक आहे त्यांनी बोरवेल पॉईंट्सचा व्यवस्थित किंवा जागेचा खात्री किंवा अभ्यास व्यवस्थित करणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आजची जी माहिती होती ही आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट्सद्वारे सांगू शकता किंवा तुम्हाला याच्याबद्दल काही समस्या असतील किंवा अडचणी असतील तुम्ही आम्हाला फोन कॉलद्वारे सुद्धा चर्चा करू शकता. तर अशाच पद्धतीने आपली जी व्हिडिओ आहेत बोरवेल पॉईंट चेकिंगचे याच्यामध्ये आता आपण बरेच विषय चर्चा केलेली आहे की बोरवेलला ब्लास्टिंग किती फुटावर केलं पाहिजे किंवा त्याच्या पद्धतीमध्ये कोणत्या गोष्टीचा आपल्याला गरज आहे हे करून आपण कमी पाण्याच्या बोरवेलला सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने पाणी आणू शकतो. त्याच पद्धतीने ज्या विहिरींना पाणी कमी आहे त्या विहिरींना सुद्धा आपण पाणी आडवे बोरवेल्स घेऊन भूजलतज्ञाच्या मदतीने ते पण चालू विहिरीला तुम्हाला जास्त पाणी तुम्ही वाढवू शकता. त्याच पद्धतीने आपण तिसरा विषय चर्चा केली की ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून बोरवेल आपण का घेतली पाहिजेत हा एक विषय आपण चर्चा केलेला आहे. हा जो विषय आहे की कुणी ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून घ्यायचं, कुणी जानेवारी-फेब्रुवारीपासून घ्यायचं किंवा मार्च-एप्रिलमध्ये कुणी घ्यायचं, हा ज्याचा त्याचा विषय आहे.
पण एक अभ्यासक किंवा एक ह्या क्षेत्रात मी काम करत असल्यामुळं मला ह्या क्षेत्रामध्ये असं थोडंसं बोलावंसं वाटलं किंवा ही जी माहिती आहे यूट्यूबच्या माध्यमातून प्रसारित करावी अशी वाटली. म्हणजे नुसतं व्हिडिओ बनवणे किंवा यूट्यूबला टाकणे हा विषय नसून हा जो विषय आहे की विहिरी करताना खूप पैसे जातात, बोरवेल करताना लोकांचे खूप पैसे जातात, लोकांच्या ते लक्षात येत नाहीत. तर पाठीमागचा सर्वे किंवा डाटा जर काढला तर करोडो रुपये जे आहेत ते बोरवेल आणि विहिरीमध्ये गेलेले आहेत. तरी पण आपल्याला चांगल्या पद्धतीने काय काय ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी पाणी भेटलेलं नाही. याचं कारण आहे की योग्य भूजल शोधक भेटला नाही, आपल्याला योग्य जागा भेटली नाही किंवा योग्य मार्गदर्शन भेटलं नाही. त्यामुळं बरेच पैसे वाया गेलेले आहेत. तर या अभ्यासातून काही गोष्टी जाणवल्या, त्यामुळं तुमच्यापुढे मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये सध्या एवढीच माहिती. बाकी जे पुढचे जे आपले कारण हा जो विषय आहे भूजल शोधनाचा जो विषय आहे की याचा जो विषय आहे की भूजल तज्ज्ञाची एकाग्रता, त्याची मानसिकता, त्याची एनर्जी लेवल, त्याची उत्सुकता, त्याचा मूड, ह्या सर्व गोष्टीवर जे आहे ह्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि जे काय प्रयोग करतो किंवा साधनं वापरतो ह्या सर्व गोष्टीचा मिलाप करून तुम्हाला भूजल शोधण्याचं काम केलं जातं. बोरवेलचे पॉईंट दिले जातात किंवा विहिरीचे पॉईंट दिले जातात. आता मशीनचा जो विषय आहे तो मशीनचा विषय, त्याच्याबद्दल मी काय बोलणार नाही आहे. पण मी ज्या गोष्टीमध्ये पारंगत आहे किंवा जे आपल्याला समजलेलं आहे तेवढ्या गोष्टीबद्दल मी बोलणार आहे. आपला चॅनेल आहे भूजल शोध आणि कृषी जगत. तर भूजल शोध आणि कृषी जगत याच्यामध्ये भूजल शोधचा जो विषय आहे आपण जवळजवळ 95% हा आपण आत्मसात केलेला आहे किंवा आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. 5% जो विषय आहे तो हा विषय चालतच राहणार आहे. शोध संशोधन फील्डवर किंवा क्षेत्रात गेल्यानंतरचा जो विषय आहे तो त्या 5% येणार आहे. पण 95% जो आहे आपण जे भूजल शोध आणि कृषी जगत हे चॅनल निर्माण केलेलं आहे, तर त्याच्या अनुषंगाने भूजल शोधाचा जो आहे 95% जो भाग आहे अभ्यासाचा किंवा संशोधनाचा जे आहे तो जवळजवळ 95%च्या आसपास झालेला आहे. 5% जो आहे याच्यामध्ये खूप गोष्टी येणार आहेत पुढे भविष्यामध्ये, जसं प्रॅक्टिकल किंवा फील्डमध्ये किंवा शेतीमध्ये गेल्यानंतर बोरवेल्स पॉईंट देऊ किंवा विहिरीचे पॉईंट देऊ किंवा बोर ब्लास्टिंग किती फुटाला करणे किंवा विहिरीला जी आहे आडवे बोरवेल्स जे आहेत ते कोणत्या दिशेला घेतले पाहिजेत, हे तो जो विषय जो आहे तो 5%मध्ये येणार आहे. आणि तो विषय 5%चा तो कधी न संपणारा विषय आहे. आणि दुसरा जो विषय आहे की कृषी जगत, हा जो दुसरा आपला पार्ट होता आपल्या यूट्यूबचा, तर कृषी जगतमध्ये तर आपण कृषीशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत, पीक आहे, उत्पादन आहे, काय कृषीमध्ये साधनं वापरलेली जातात किंवा याच्यामध्ये जो आपल्याला एक चांगला विषय वाटेल किंवा जे काय आपल्या बुद्धीला विषय पडतील की जेणेकरून शेतीचा आणि शेतकऱ्यांचा फायदा होईल, जेणेकरून जमीन चांगल्या कंडिशनमध्ये राहील, पीक पाण्याचं उत्पादन पिकांचं उत्पादन चांगलं येईल आणि योग्य खर्च किंवा जास्त त्याला प्रिसिजन फार्मिंग म्हणजे जो इनपुटवर जास्त खर्च होतो शेतीमध्ये, हा शेतीमध्ये इनपुटमध्ये जो खर्च होतोय तो आपल्याला खर्च करणं गरजेचं आहे. म्हणजे जे आपण उत्पादन वापरतोय ते कितपत योग्य आहे, त्याचा वापर करणं गरजेचं आहे का नाही गरजेचं, किंवा ते जे उत्पादन वापरतोय त्याचा किती टक्क्यामध्ये त्याचा वापर हा पिकाला होतोय आणि निसर्गाची हानी किंवा जमिनीची हानी
ही कितपत होते, हा सर्व चर्चेचा विषय आहे, अभ्यासाचा विषय आणि प्रयोगाचा विषय. नुसतं उत्पादन आणणे विकणे हा विषय नसून शेतकऱ्याला त्याचा किती बेनिफिट राहणार आहे हा पण महत्त्वाचा आहे. आपलं जे नैसर्गिक साधनसामुग्री आहे, जमीन आहे, पाणी आहे, हवा आहे, या सर्व गोष्टी संरक्षित ठेवून आणि जेणेकरून या गोष्टीला बाधा न येता शाश्वत शेती जी आहे याच्यावर भर राहील. आणि त्याच पद्धतीने इनपुट कॉस्ट जास्त होत आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना थोडंसं आर्थिक समस्या निर्माण होतात. तर हा जो कृषी जगत हा जो विषय आहे हा पुढे आपण एक एक विषय सिलेक्ट करून किंवा तो नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ते चर्चा करणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आपण आता प्रसारित करत आहे. भूजल शोध हा जो आहे हा चालूच राहणार आहे. शेतकऱ्यांना बोरवेल पॉईंट्स देणे, विहिरीचे पॉईंट्स देणे. त्याच पद्धतीने कृषी जगत हा जो विषय आहे की त्याच्याशी संलग्नित आहेत, तर त्या क्षेत्रात पण आपण थोडंसं म्हणजे अभ्यास करून काम करायची इच्छा आहे. ते पण व्हिडिओ आपण योग्य किंवा समर्पक बनवून आपण या यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपुढे ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो. आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगा. भेटू आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.